अध्याय 12 मराठीमधून उल्कामुख वध. मागील अध्यायी कथन झाल्यानुसार कार्तिकेय स्वामीने खड्गदंष्ट यास यमलोकी पाठविल्याने मल्लासूर अतिशय क्रोधित झाला. संतापाच्या लाटेवर आरूढ झालेल्या मल्लासुरास आपले एकापेक्षा एक असे तुल्यबळ पराक्रमी योद्धे एका पाठोपाठ एक मृत्यूच्या द्वारी जाताना पाहून घनघोर चिंता सतावू लागली. हाताशी असलेल्या दिग्गज पराक्रमी वीरांना तो एका मागोमाग एक अशा रीतीने गमावून बसला होता. या बिकट परिस्थितीमुळे आपल्या मदतीला केवळ महाबलाढ्य उल्कामुख येऊ शकतो याची जाणीव झाल्याने मल्लासुराने तत्काळ त्यास बोलावून घेतले. आपल्या स्वामींचा संदेश येताच उल्कामुख लागलीच राज्यसभेत हजर झाला. घडलेल्या परिस्थितीचे आकलन होताच तो रणभूमीच्या दिशेने निघाला देखील. उल्कामुख हा महादैत्य होता. त्याच्या अंगात सहस्त्र हत्तीचे बळ होते. त्याने आपल्या सोबत काही हजार घोडे व हत्ती अनेक सुसज्ज रथ आणि अगणित सैनिक घेतले. देवसेनेचा विध्वंस करण्यासाठी उल्कामुख सज्ज झाला आणि त्याने युद्धभूमीच्या दिशेने कूच केली. शक्ती आणि युक्ती यांचा एकत्रित वापर करून केवळ एकदंत विनायक श्री गणेश हाच उल्कामुखाचा नाश करू शकतो याची संपूर्ण खात्री असल्याने श्री मार्तंड भैरवाने विनायकास सांगितले की हे गजानना, हा उल्कामुख दुष्ट आहे. तो देवसैनिकांचा विध्वंस करण्यासाठी येत आहे. तेव्हा तू त्याचा निपात करून पृथ्वी मातेचा भार हलका कर. श्री मार्तंड भैरवाची आज्ञा शिरोधार्य मानून श्री गणेश लागलीच आपल्या दिव्य अस्त्र आणि शस्त्रांसह सुवर्ण रथात बसला आणि रणांगणावर जात थेट उल्कामुखास युद्ध करण्यासाठी आव्हान देता झाला. श्री गणेशास पाहताच त्याची थर उडवीत उल्कामुख रागाने म्हणाला, माझ्याशी युद्ध करण्यास तू असमर्थ आहेस. लोकांचे दुःख निवारण करत शांतपणे गणेशलोकी बस. हे भले मोठे पोट घेऊन तू माझ्याशी कसे युद्ध करणार? उल्कामुखास प्रत्युत्तर देताना शिवपार्वती सूत म्हणाला, तू फार अभिमानी आहेस. मात्र हा अभिमान चांगला नाही. या अभिमानामुळे तुझा सर्वनाश होणार आहे. लक्षात ठेव, तुझ्या सोबत आलेले सर्व सैनिक हेच माझे मोदक आहेत. हे विसरू नकोस. मी त्यांचे सेवन करेन. तुला कंठस्नान घातल्याशिवाय मी या युद्धभूमीतून जाणार नाही, अशी मी प्रतिज्ञा केली आहे. तेव्हा मरायला तयार हो. लंबोदराचे हे बोलणे ऐकून उल्कामुख चवतळला. त्याने दैत्य सैनिकांना देवसैन्यावर आक्रमण करण्यास सांगितले. श्री गणेश उल्कामुख या दोघांमध्ये भयानक युद्ध छडले गेले. उल्कामुखाने गौरीपुत्रावर बाणांचा वर्षाव केला. या वर्षावाचा हल्ला श्री गजाननाने योग्य प्रकारे परतावून लावला. उल्कामुखाने श्री गणेशाच्या आणि देवसेनेच्या दिशेने अनेक दिव्य अस्त्रे सोडली. त्यामुळे देवसेनेचे रथ उलमडले. रथांचे घोडे वाटेल त्या दिशेने पळू लागले. देवसैन्यांमध्ये एकच गोंधळ उडाला. खुद्द श्री गजाननाचा रथही क्षतिग्रस्त झाला. हे पाहून मंगलमूर्ती अधिकच संतापला. त्याने दिव्य मंत्राचा जप करून दैत्य सैन्यावर दिव्य बाण सोडले. या बाणामुळे बहुतांश दैत्य सैनिक धारातीर्थ पडले. आपले अनेक सैनिक मृत्यू पावल्याचे पाहून उल्कामुखाचा क्रोधाने भडका उडाला. त्याने रथातून उडी मारली आणि श्री गणेशास मल्लयुद्ध करण्यासाठी आव्हान दिले. दोघांमध्ये मल्लयुद्ध सुरू झाले. दोन्ही बाजूचे सैनिक मोठमोठ्याने ओरडत होते. दोघेही आपली शक्ती पणाला लावून मल्लयुद्ध करत असले तरी मात्र या युद्धामध्ये श्री गजाननाची सरशी झाली. त्याने उल्कामुखास जमिनीवर लोळवले. आपला पराभव झाल्याने उल्कामुखाने वनराजाचे मायावी रूप घेतले. त्यास प्रत्युत्तर देताना श्री गणेशाने आपल्या हातातील अवजड दंड या मायावी वनराजाच्या मस्तकावर मारला. त्यामुळे सिंहरूपी उल्कामुख दैत्य तत्क्षणीच गतप्राण झाला. आपला नेता मारला गेल्याचे पाहतात दैत्य सैन्य घाबरले. त्यांचा धीर खचला. ही संधी साधून गजाननाच्या सैनिकांनी दैत्य सैनिकाची कत्तल केली. पाहता पाहता अनेक वीर धुरंधर दैत्य सैनिक सदेह
मृत्यू लोकी पोहोचली. अध्याय 12 संस्कृत मधून. ओम अश्वरुद्राय विद्महे श्रीमासा कांताय धीमहि तन्नो मल्लारी प्रचोदयात. श्री गणेशाय नमः. श्री सरस्वते नमः. श्री गुरुवे नमः. श्री मार्तंड भैरवाय नमः. जय जय जी सावरा दैत्य कुळ विध्वंस दिनकरा भक्त काम कल्पद्रुमा उदारा सच्चिदानंदा अनंतमूर्ती संत कुमार सांगे ऋषी प्रती. ऐका मार्तंड भैरवाची कीर्ती स्मरणे पाप भस्म होय निश्चिती संशय चित्ती न ठेवीजे. मल्लासुर उवाच उल्कामुख सेनापती तो होई निज प्राप्त विजयी होई. देवरणी मारुनी सर्वही माझे मनोरथ पूर्वी गा. उल्कामुख बोले वचन उभा राहे कर जोडून म्हणे मज आज्ञाप्रमाण निज मस्तकी जाणीजे. सेना सकळ सिद्ध झाली सिंहनादे ते आरोळी म्हणते रणी जिंकू चंद्रमौळी आपल्या बळे करून या. उल्कामुख रती बैसला अज्ञापी सकळ सैनिकाला म्हणे रे तोरे चला रणभूमीला. संग्राम आजीचा दुर्धर ऐसा दैत्य धैर्यवंत परमप्रतापी रणपंडित युद्ध कळा जाणता बहुत रणभूमीस आलाशे. शिव उवाच कुमारे मारिले खड्गदंष्टाशी गणेशा तू वधी उल्कामुखाशी दैत्य दुर्जन पापराशी त्याशी मारी आज्ञा शिवाची आज्ञा वंदोन. आपुले सैन्य घेऊन गजवदन आला रणभूमी लागून दैत्य वदास्तव चालला उंदीर मुखे अश्वाशी ते अश्व योजिले रताशी माझी बैसला ते जोराशी जो असुराचा अंतक होय. कोणी गण अश्वावरी बैसले कोणी गजस्कंद मिरविले कोणी रता माझी बैसले शस्त्रे घेऊन या युद्धाशी. हरिद्रा चूर्ण उधळून देव सैन्य झाले निर्विघ्न मुखे उच्चारिती त्रिपुर सुंदर विघ्नहर्ता तू होशी. उल्कामुख दैत्य परमखळ देव सैन्य पाहुनी करी तळमळ म्हणे निर्जर भक्षू सकळ निज प्रतापे करून या. अरे मी शिवसूत खरा परी तुझा अंतक पामरा मरण काळी संचार खरा तुझ लागी जहालाशे. तुझ मृत्यू त्वरित पातला म्हणून तुझला फाटा फुटला. जरी तू वाचवी आपला प्राणा तरी न वाचशी कदापि. ऐशे गणपतीचे उत्तर ऐकून दैत्य कोपला जैसा प्रलयाग्नी धनुष्य घेऊन शतबाणी गणपती विंदला सत्वर. गणपतीने त्वरा करून बाण तोडिले न लागता क्षण गणादिशे धनुष्य घेऊन दैत्य विंदीला दशबाणी. दैत्य बाण येता पाहून तोडिता झाला न लागता क्षण. ऐशे शस्त्र स्त्रीयुद्ध दारुण होते झाले द्विजोत्तम मग तीक्ष्ण बाण काढिले विष ते काढून विंदीला गणाधीश. दैत्याची चपळता विशेष विसावा खाऊ न देई. अश्वाचे अंगी बाण भरले तैसेच सारथीयास लागले रथाचा अंक तोडिते ते वेळी. रथहीन झाला गजवदन देवसैनी हाहाकार झाला गणपती बहु लज्जा पावला. क्रोधे जैसा प्रलयाग्नी दोन्ही अश्व सारथी मारून ध्वज टाकीला तोडून रथ केला संपूर्ण चूर्ण. दैत्य पडला उलटून बाणघाते विवळ होऊन मूर्छा आली क्षणभरी. गजानन युद्ध कुशळ बाणी त्राशिला दैत्य खळ दैत्य सैन्य सुटता पळ कोणी कोणास न मानिती. उल्कामुख सावध होऊन पाहीच उकडे अवलोकून तव सकळ सैन्य गेले भंगून मागे कोणी न पाहती. दैत्य क्रोधे ओट चावून हाती गदा जाण गणपतीचे मस्तकी घाली उचलून ती फरशे करुणी तोडिली. दैत्य दिव्य शक्ती उचलली सहस्त्र विजयाची प्रभा पडली. तव गणपतीने त्वरे उतावळी दंतप्रहार केला आशे वज्र मुष्टी वळून सत्वर. दैत्य ताडिला हृदयावर दैत्य विवळ होऊन एक क्षणभर नरसिंह रूप धरिलाशी. नखे करुणिया शुंडा वरबडली गणपतीने त्वरा केली दंतप्रहारे हृदय कमळी. ताडिता झाला निज बळे दंतप्रहारे करुणी सत्वर. दैत्य उलटून पडला धरणीवर विक्राळ पसरले शरीर मूक पसरुनी पडिलाशे. मस्तकाचा मुकुट पाडिला धरणी मस्तकीचे केश विकुरले वदनी. नेत्र गेले झाकुनी अवकळा प्राप्त झालीशी. श्री गणपतीचे क्रोधे करून दैत्य मारिला अति दारुण. दैत्यकंठी पाद घेऊन मस्तकी भिन्न केला असे सैन्य. गणपती जयवंत झाला अन्य रती जाऊन बैसला.
सभोवता अमरांचा पाळा मिळून स्तविताती दुदुंबली वाजवीत गणपती मिरवीत आला शिवसभेप्रती साष्टांग नमनी पशुपती वर्तमान सर्व निवेदिले इति श्री मल्हार पुराणे सप्तशती ग्रंथे उल्कामुख वदो नाम द्वादशो अध्याय श्री मल्हारी चरण अर्पितमस्तु श्रीरस्तु शुभं भवतु।